दादांच्या मुख्य उपस्थितीमध्ये जनतेसोबत संवाद साधून महायुतीच्या सरकारच्या ज्या योजना आहेत या त्या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। महायुतीचे सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये जे आमचे ज्येष्ठ सर्व नेतृत्व आहेत, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, त्याचबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, महायुतीचे असणारे घटक पक्षांचे प्रदेश अध्यक्ष आहेत, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीचे सुद्धा मेळावे आयोजित केले जाणार आहेत आणि दादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनतेसोबत संवाद साधण्याचे जे सत्र आहेत हे त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने आयोजित केले जात आहेत। याच्या मागची भूमिका हीच आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून या ज्या योजना आहेत यांच्या संदर्भातला संवाद साधावा, लाभार्थ्यांसोबत जे आहेत संवाद साधावा, त्यामध्ये काही अडीअडचणी असतील, आणखीन काही सूचना असतील, या सुद्धा या संवाद यात्रेमध्ये घेण्याचा मानस हा पक्षाचा आहे। पक्षामध्ये एक आनंदाचं वातावरण या आठवड्याभरात निर्मिती झाली। याचे कारण म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे लाडके नेते, लोकप्रिय नेते, सन्माननीय माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांचा 65वा वाढदिवस गेल्या 22 जुलै रोजी होता। 22 जुलै ते 28 जुलै हा जो एक कालावधी जो आहे तो आम्हाला एक जनसप्ताह म्हणून तो आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात आम्ही साजरा केला आणि इतका कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इतकं उत्साहाचं वातावरण निर्मिती झाली आहे की प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक वॉर्डमध्ये की हा वाढदिवस हा खूप आगळ्या वेगळ्या पद्धत साजरा होत आहे। गेल्या 22 तारखेला 22 जुलैला मी, माझे सहकारी, आमच्या पूनमताई मस्के असतील, या तालुका उपाध्यक्ष आहेत, आमचे योगेश आवारे, आपल्या सचिन, उमेश, हे सर्व माझे जे सहकारी आहेत, या आम्ही लोकांनी प्रत्येकाने एक तालुक्यामध्ये एक वेगळा कार्यक्रम आम्ही निर्माण केला। गेल्या 22 तारखेला महानगरपालिकेचे इथे एक शेजारी एक हॉस्पिटल आहे, मा हॉस्पिटल म्हणून, त्या हॉस्पिटलच्या रुग्णांना आम्ही फळे वाटपाचा आम्ही कार्यक्रम घेतला। त्यानंतर प्रत्येक वॉर्डामध्ये अजितदादांनी जी ऐतिहासिक पूर्ण अशी एक योजना निर्माण केली, त्या योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, त्याचे फॉर्म आम्ही ऑफलाईन व ऑनलाईन आम्ही फॉर्म प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही ते फॉर्म आम्ही भरून आम्ही घेतले। तसेच आम्ही मुंबई बँकेचे, कारण आम्हाला एक जाणवलं, ज्या वेळेस आम्ही जेव्हा फॉर्म भरून आम्ही घेत होतो, फॉर्म भरत असताना बऱ्याच महिलांच्या, ज्या घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या महिलांच्या बँकेत अकाउंटही नव्हते। आता बँकेत एक अकाउंट असताना एक मॅन्डेटरी ठेवावं लागतं बँकेमध्ये की बाबा कमीत कमी 1000 रुपये ठेवावं लागतं, पण मुंबई बँकेने एक ऐतिहासिक एक योजना चालू केली। मुंबई बँकेने त्यांचेही आभार मानले पाहिजे, प्रवीण भाऊ दरेकर असतील किंवा आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थ कांबळे साहेब, की त्यांनी एक मुंबई बँकेच्या माध्यमातून खरंच एक गोरगरीब महिलांसाठी एक चांगली योजना आणली की झिरो बॅलन्स अकाउंट योजना, की झिरो बॅलन्स योजना असेल की त्या माध्यमातून तुम्ही तुमचं अकाउंट ओपनिंग करा। आणि त्याच पद्धतीमध्ये आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही झिरो बॅलन्स योजना आम्ही सुरू केल्या आम्ही सर्व महिलांच्या। आणि त्याच्यानंतर आज आम्ही जे आपल्या चेंबूर परिसरामध्ये जे 60%, जसं म्हणजे आमचे जिल्हाध्यक्षांनी मगाशी सांगितलं की 60% एक गोरगरीब त्या चेंबूर विभागात राहतात, तर त्यांच्यासाठी की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे। जसे आमचे अजितदादा सांगतात की तुम्हाला जर राजकारण करायचं फक्त 20% राजकारण करा आणि ती पण गरज असेल तर राजकारण करा 20%, अन्यथा तुम्ही 80% तुम्ही समाजकार्य करा। तो एक आम्ही वारसा आम्ही आमच्या अंगी घेऊन आम्ही एक 80% राजकारण आम्ही न करता आम्ही 80% आम्ही समाजकार्य आम्ही करतोय व 80% समाजकार्य करत असताना समाजामधले जे गोरगरीब आहेत त्या लोकांसाठी, त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे आम्ही मोफत आम्ही ते वाटप ठेवलेत। आणि त्याच अनुषंगाने जसं जिल्हाध्यक्षांनी सांगितलं तसं आम्ही येणाऱ्या काळामध्ये चेंबूर विभागामधले जे चांगले हुशार विद्यार्थी आहेत, उत्कृष्ट अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचेही आम्ही स्कॉलरशिप आम्ही कशी घेता येईल किंवा त्यांच्यासाठी पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिक्षणाचा कसा खर्च उचलेल त्या अनुषंगाने पुढे आम्ही वाटचाल आम्ही करू। आम्ही